असं का? अरे तू होस का? ये बस. हे घे जेव. सावकाश खा हा. अजून लागलं तर मा. अहो माग तुम्हाला म्हणलं होतं ना, तो ह्योच. ह्यो त्या दिवशी शेतात आला होता आणि केविलवाना होऊन म्हणू लागला होता, माय मला तुमचं इथं राहू देता का? मी काही काम करील. राहू देऊ का आपल्याकडं? आपले काम तरी करेल. अगं मी या पोराला ओळखतो. तो आपल्या बुवाबाबूच्या आश्रमातला आहे. ते बुवाबाबू तुला माहित नाही का कसे खौट आहेत ते. हे बिचारं अर्धीचं परधीचं पोरग. हे लोक काही ना काही काम सांगतच राहतात. काम केलं तर बरं आहे, नाही तर मारतात. जे हाताला येईन ते फेकून मारतात. हे बिचारं गरीब पोरग तेवढं सहन करूनही राहतोच. तू सोमठाण्याला काय काम करत होतास रे? ढोरं ओळख होतो. बरं बरं, आजपासून तू इथंच राहा. त्या बुवा बाबूला कोठरोक सांगाव. बरं, येतो मी बाहेर जाऊन जरा. काय रे, तुला मायबाप नाही का? नाही, इतके दिवस कुठं राहत होतास? सोमठाण्याला विठामाईकडे राहत होतो. बरं बरं, जाऊ दे. आता इथंच राहा हा. बरं झालं आलंस तू. हं?
मग ही उखळाई माय झोपली असेल काय? मायची सेवा कोण करत असेल? नाही नाही, मला गेलंच पाहिजे माया मायकडे. अरे दत्तूबा, माझा फेटा आण बघू. हे घ्या बापू. दत्तूबा, घरचे कामं झाले तर ढोराकडे जा. हो हो. अरे दत्तोबा, काय माय? अरे जरा लाकडं तरी आण. अरे दत्तूबा, आपली बरड शेवाळावाली बाई आहे ना, तिला आणायला आपली डमणी घेऊन जा. अरे आपल्या लाईनाबाईला सोयरे पाहायला येणार आहात, त्याची पण तयारी करायची आहे बरं का. तू जाय हो माय, लवकर ना, जातो. बाईला घेऊन ये बिगीनं. ए रामा, काय रे? ए रामा, मग हे ढोरं सांभाळतो का? मी असा गेलो ना असा आलो. वारे बापू, मला माहित आहेस तू असाच जातो ना असाच येतो. नाही रे, आज लवकर येतो. नको रे बापा, मला ढोरा आवरत नाहीत. तू गेला की तिकडेच बसतोस देवीची सेवा करत. जाय रे बा, जाय लवकर. लवकर जाऊन ये पण आ, नाहीतर आम्ही तुझे ढोरं सोडून देतो. लवकर नाही आलास तर मार खाशील रे बुवा, मागच्या सारखा. मी आत्ता जाऊन येतो. हा, मी आता टकोऱ्यात बसत नाही बुवा, याचं काय आहे ते कदरलो मी याला. जाते न तिकडेच जाऊन बसते. काय आहे की काय नाही की याचं तिथं. नेहमी जाते न देवीची सेवा करत राहते. हट हट दी दी पिवळी हट 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 ढवळे ढवळे हट हट. अरे काय रे दत्त्या, तू एवढ्या लोकांचा मार खातोस, बुवा बापूंचा मार खातोस, तरी त्या देवीची आराधना करत राहतोस. असं काय रे बुवा त्या देवीमध्ये? हा, नाही रे रामा, तुला कळणार नाही ते. तुला तर माहित आहे ना, मला कोणी नाही, माय नाही, बाप नाही. तवा उकळाई माय हीच मही खरी माय. देवीची सेवा म्हणजे मायची सेवा. खरं आहे ना रामा? मग काय चुकलं का?
अरे मायची सेवा मला करावं लागते. मायला पाहिलं की सगळं विसरतो, सगळं सगळं विसरतो. अशी मही उखळाई माय हाय. मायची सतत सेवा करावी. आपापल्या मायची प्रत्येकाने सेवा करावी. सेवेतच खरा आनंद असतो रे. अरे दत्त्या, तू काय बोलतोस ते काही कळत नाही बुवा. तुलाच माहित बाबा. मया तर टकोऱ्याहून जाते बुवा. अरे राम्या, हे देवीमुळं पिसं झालं. हे आपल्यालाही पिसं करायला लागलं. अरे तुम्हा दोघालाही काही कळत नाही. अरे एकदा देवीचं दर्शन घ्या, मग कळेल. बरे आहात ना? हो 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 हो. तुम्ही कशा? आनंद आहे कुठून बुवा. आलात तुम्ही? आम्ही का माहूरून आलो बुवा. माहूरून आलो, माहूरहून. हा 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 हा. घ्या पाणी प्या, शांततेनं पाणी प्या, हळू घ्या. बाहेर बाजूला जाय, तिकडे काहीतरी काम कर जाय. परवाच बरा झाला का? बरं का? आता तुम्ही आराम करा, मी जरा शेताला जाऊन येतो. काय पाहिलास? जाय मर तिकडे जाय. संध्याकाळच्यासाठी लाकडं बिकडे घेऊन ये रे. हा तुम्ही बसा, आता मी येतो. बापू तुम्ही बसा. फार कडक आहेत गुरुजी. फार कडक आहेत बरं, फार कडक. या लेकराला त्रास दिसतोय. फार त्रास आहे त्याला, बिचारा जीव. पोरगा वनवासी दिसतोय, काय करावं. हम्म.
अरे दत्ता, अरे पाणी तरी आणा मला. हे घ्या भावाजी पाणी. दत्ता, तुझे गुरुजी खूप कडक आहेत वाटते. हो बुवाजी. मारतात तुला? फार रागावतात का? हो. फारच त्रास देतात तुला. अहो लई मारतात. पोरगा चांगला वाटतो. हो ना, मला पण चांगला वाटतो. इथं त्रास आहे त्याला. आपण जर सोबत नेलं तर येईल बघा तो. हो, घेऊन जाऊ त्याला आपण. आपली सेवा चांगली करेल. हो हो आपली कामं ऐकेल. हो. आपलं ओझं सांभाळेल. हो नाही का? हो. बरं राहील. हो, अगदी बरोबर. त्याला घेऊ आपण हो. आपल्या सोबत. हो हो, घेऊन जाऊ घेऊन जाऊ. हो, गुरुजी खूप रागावतात त्याच्यावर. खूप गुरुजींना मारतात आश्रमात त्याला. कंटाळा वाटतो तो. आपल्यासोबत घेतलं त्याला तर पंथाचं शिक्षणही चांगली मिळेल. गोष्ट आहे ना, घेऊ त्याला आपल्या सोबत. चला मग, द्या आवाज त्याला. अरे दत्ता, ये बरं इकडं. ये दत्ता, ये इकडं ये. बस इथं बस. तुला मायाबाप आहेत का दत्ता? तुला तुझ्या गुरुनं काही मंत्र दिला का? नाही बुवाजी, तसं काही नाही. आम्ही तुला गुरुमंत्र देतो. तू जर गुरुमंत्र घेतलास तुझ्या जीवाचा उद्धार होईल बघ. गुरुमंत्र? हा हा, गुरुमंत्र. गुरुमंत्राने जीवाचा उद्धार होतो? हा हा, गुरुमंत्राने जीवाचा उद्धार होतो. मग बुवाजी, ती द्या मला, गुरुमंत्र द्या. पण दत्ता, हा गुरुमंत्र घेण्यासाठी तुला आमच्यासोबत 4 महिने राहावं लागेल. चालेल ना? राहशील ना? तुमच्या सोबत? हा हा, आमच्या सोबतच. आणि 4 महिने? हा हा, 4 महिने. हा, यावं लागेल. तुला नक्की यावं लागेल. तुला आमच्यासोबत 4 महिने राहावं लागेल. येतोस का? मी यांच्यासोबत 4 महिने गेलो तर मायची सेवा कोण करेल? मायला कोण आंघोळ घालेल? मायची सेवना कोण करेल? नाही नाही, मला यांच्यासोबत जाता येणार नाही. मी वहिनीला जाऊन विचारतोच. वहिनी, काय म्हणता बाबा? वहिनी, मठामध्ये 2 बुवाजी आलेत ना. हा, ते म्हणतात की माझ्यासोबत चाल, तुला गुरुमंत्र देतो. गुरुमंत्र कशाला? वहिनी, गुरुमंत्राने जीवाचा उद्धार होतो. बाबा, आपल्या देवाला सोडल्यावर कुणाचं भलं होते का? तुम्ही आपल्या उखळ्या माईला सोडून जाऊ नका बाबा. आम्ही आहोत ना. तुम्ही आपल्या देवीचीच सेवा करा, यातच तुमचं भलं आहे. हो बाबा, हेच खरं आहे. मी खरं तेच सांगते तुम्हाला. तुम्ही जाऊ नका देवीला सोडून. बरोबर आहे वहिनी तुमचं. नाही जाणार मी नाही जाणार. मी जाऊन सांगतो त्यांना, येणार नाही तुमच्यासोबत. जाऊन सांगा त्यांना. मग येणार ना आमच्यासोबत? नाही बुवाजी, मी येऊच शकत नाही. मला माफ करा, मला माफ करा. का रे बाबा? अरे विचार कर. जीवाचा उद्धार होण्याची संधी तुला आहे. नाही नाही बुवा, मी जर तुमच्यासोबत आलो, उखळाई माईची सेवा कोण करणार? माझ्या माईची सेवा कोण करणार? तिची पूजा कोण करेल? तिची सेवना कोण करेल? नाही नाही महाराज, मी येऊ शकत नाही तुमच्या बरोबर. मला माफ करा. मला इथंच राहायचं आहे. मला आयुष्यभर माईची सेवा करायची आहे. अरे काय सांगावं या पोराचं? अजबच पोरगा आहे बा हे. चला आपण निघूया. हो, चला चला, वेळ झाला आपल्याला. चला.
बालका. अहो बुवाजी. बसा बुवाजी. बाळ, तुझा गुरु कुठे आहे? बुवाजी, माझे गुरु शेतात गेले. बाळा, तुला तुझ्या गुरुनी नामस्मरणाचा काही मंत्र दिला आहे का? नाही बुवाजी, तसं काही नाही. बाळा, तुला गुरुमंत्र देण्याची इच्छा आहे माझी. बुवा, तुम्ही गुरुमंत्र देता? गुरुमंत्राने जीवाचा उद्धार होते म्हणून. हो बालका, तुझं बरोबर आहे. तुझं बरोबर आहे बाळा. गुरुमंत्राने जीवनाचा खरंच उद्धार होतो. द्या मग बुवाजी मला गुरुमंत्र. ये माझ्या जवळ बस. जा, तुझा उद्धार होईल. सर्व प्राणी मात्रांचा उद्धार होईल. मी तुझ्या सदैव पाठीशी राहील. जा, उखळाई माईचं दर्शन घे. हो बुवाजी, दंडवत. अरे बुवाजी कुठे गेले? कुठे गेले बुवाजी? हा हा, कमाल झाली. देवा दत्ता. दत्ता, माझ्या जवळ ये रे बाबा, जवळ ये रे. ये बापू, मयात रे दत्ता. तू गुन्हाचा लेकरू हास रे दत्ता. ये लेकरा, माझ्या जवळ ये रे, माझ्या जवळ ये. देवा, काय करू देवा. तुला अजिबात मारणार नाही रे दत्ता, अजिबात मारणार नाही रे. अरे दत्ता, दत्ता, तुला खूप मारलं रे दत्ता, तुला खूप. बापू, तुम्ही असं बोलू नका हो. तुम्हाला काही होणार नाही. दत्ता, माझ्या जवळ ये दत्ता, माझ्या जवळ ये रे दत्ता. तू 52 कसे सोनं आहेस रे दत्ता, तू देवाचं लेकरू आहे. नाही बापू, तुम्ही असं बोलू नका. मी गेल्यावर तुला सांगतो, उकळाई माहिती तुला नक्कीच आशीर्वाद राहील. तुला मी सांगतो, तुला आशीर्वाद राहील रे. माझा आशीर्वाद राहील बापू, आशीर्वाद राहील. देव तुझं कल्याण करेल, कल्याण. दत्ता, दत्ता. बापू, 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 काय झालं बापू? बापू, 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 तुम्ही गेला बापू, 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 बापू.
अशी त्याची कहाणी आहे बघा. कल्याणाचा ध्यास मनी धरुनी, जनकल्याणाचा ध्यास मनी धरुणी, बापू चालते पायी अनवाणी, बापू चालते पायी अनवाणी. भक्ती सदा माने देव उखळाये, भक्ती सदा माने देव उखळाये, बापूची आई ग्रामहद गावे, बापूची आई ग्रामहद गावे. फिरता अणवाणी दिसे चक्रपाणी, फिरता अणवाणी दिसे चक्रपाणी. देहभान विसरुनी जन लागे चरणी, जन लागे चरणी, जन लागे चरणी, जन लागे चरणी, जन लागे चरणी. बापू चालती पायी अनवाणी, बापू चालती पायी अनवाणी. चालता चालता दान ते घेऊनी, चालता चालता दान ते घेऊनी. उभारल्या इमारती जनसेवेसाठी, उभारल्या इमारती जनसेवेसाठी. त्याचा माय बाप होती जगी जास नाही कोणी, त्याचा माय बाप होती, त्याचा माय बाप होती जगी जाचा नाही कोणी, जगी जाचा नाही कोणी, जगी जाचा नाही कोणी. बापू चालती पायी अनवाणी, बापू चालती पायी अनवाणी. आधार देती दुःखी पामराला, आधार देती दुःखी पामराला. विश्वशांतीसाठी ज्ञानयज्ञ केला, विश्वशांतीसाठी ज्ञानयज्ञ केला. घास भरवीती भुकेल्या जीवाना, घास भरवीती भुकेल्या जीवाना. कुणी म्हणे संत त्याशी, कुणी म्हणे म्हणत, कुणी म्हणे संत त्याशी, कुणी म्हणे म्हणत, कुणी म्हणे म्हणत. बापू चालती पायी अनवाणी, बापू चालती पायी अनवाणी. सोसल्या जीवाला त्यानी यातना अनंत, सोसल्या जीवाला त्यानी यातना अनंत. ऐसा हाची देव संत फिरे गावोगावी, ऐसा हाची संत फिरे गावोगावी. दुःखेनी
निवारित आपुल्या भक्तांचे दुःखे निवारित आपुल्या भक्तांचे कार्य तयांचे चाले न घेता उसंत कार्य तयांचे चाले न घेता उसंत